मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वन्दे शान्तिसागरम् वन्दे सन्मतिसागरम्। पंचपरमेष्ठी भगवान की जय हो। द्वादशांग जिनवानी माता की जय हो। देवाधिदेव महावीर भगवान की जय। चारित्र्य चक्रवर्ती मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की जय। दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की जय। परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की जय। परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की जय हो। अहिंसा परमो धर्म की जय। जय बोलो आगम चक्रवर्ती आचार्य भगवान श्री विद्यासागर जी महामुनि राज की जयकारा गुरुदेव का मुनि संघ की जय। आज आपण सर्वजण एका विशिष्ट उद्देशाने एका विशिष्ट उपक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आज वर्तमान 24वीतले अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींचा 2625वा जन्मदिवस कितवा आहे? आणि अशा या महान मंगल प्रसंगी भगवान महावीर स्वामींचा हा जन्म कल्याणक सोहळा, जन्म कल्याणक म्हणूया का जन्म जयंती म्हणूया? जयंती म्हणायला काय हरकत? जयंती तर सर्वसामान्य माणसांची देखील साजरी केली जाते। या जगाच्या पाठीवरती एकमेव तीर्थंकरच असतात की ज्यांच्या जन्माला कल्याणक म्हटलं जातं। असा आजचा हा कल्याणक सोहळा। तीर्थंकरांच्या जन्माला येण्याला जन्म कल्याणक का म्हणतात याची चर्चा आपण पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या सवालाच्या अगोदर सगळ्या कल्याणकांच्या बाबतीत विचार केलेला आहे। तीर्थंकरांचा जन्म आपल्या कल्याणाबरोबरच जननी जनक आणि जगताच्या कल्याणासाठी कारण असल्यामुळं त्यांच्या जन्माच्या घटनेला जन्म कल्याणक म्हटलं जातं। तुम्ही आम्ही देखील जन्माला येतो, तीर्थंकर देखील जन्माला येतात, परंतु तीर्थंकरांचा जन्म हा सार्थकी इतक्यासाठी असतो कारण त्यांचं जीवन आपल्या कल्याणाबरोबरच इतरांच्या कल्याणासाठी वाहून घेतलेलं जीवन असतं। संस्कृत नीतिकारांनी एक सुंदर श्लोक सांगितला, परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय सताम विभूती। नद्या, आजपर्यंत आपण असं कधी ऐकलं नाही की कृष्णा नदीनं स्वतःचं पाणी सगळं स्वतःच पिलं, इतरांना तिकडं फिरकूच दिलं नाही। नद्या परोपकारासाठी वाहत असतात। झाडाने आजपर्यंत स्वतःची फळं स्वतःच गिळंकृत केली, दुसऱ्यांना अजिबात चाखू दिली नाहीत। असं जगाच्या पाठीवरती आज कुठंच आजपर्यंत झालेलं नाहीये। झाडांची फळं इतरच लोक खात असतात। परोपकाराय दुहन्ति गावः, संस्कृत श्लोक आहे। गावचा अर्थ इथं सांगली कोल्हापूर असं घ्यायचं नाही, तर गावचा अर्थ गावः हे गायी शब्दाचा बहुवचन आहे। गौ शब्द आहे ना संस्कृत भाषेमध्ये, गौ गावो गाव वचन आहे। गायी ज्या आहेत, पालकानं तिला वाळला ओला चारा कसलाही घातला, वेळेवरती भरडा पाणी नाही केलं तरी देखील अत्यंत सुंदर बलशाली संपूर्ण अन्न म्हणून घेणारं दूध ती गायी परोपकारासाठीच देत असते। गायीनं स्वतःचं दूध स्वतःच पिलं, आपल्या वासराला सुद्धा कधी बघू दिलं नाही, असं आजपर्यंत कधीच घडलं नाही। ज्या प्रकारे हा निसर्ग मुक्त हस्ते या जगासाठी आपल्या स्वतःचं जीवन वाहून घेतो, महापुरुषांचं जीवन सुद्धा त्या प्रकारचंच असतं। ते स्वतःच्या उद्धाराबरोबर इतरांच्या उद्धाराचे आधार बनतात। म्हणूनच परोपकाराय सताम विभूती, सज्जनांची जी विभूती असते, सज्जनांची जी शक्ती असते, सज्जनांची जी बुद्धी असते, त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग सज्जन लोक, महान लोक, महात्मा आणि परमात्मा हे आपल्याबरोबरच इतरांच्या उद्धारासाठी करत असतात। महावीर भगवंतांनी इसवी सन पूर्व
599 वर्षांपूर्वी या धर्तीवरती बिहारच्या कुंडलपूर या ठिकाणी जन्म घेतला. आज ज्याला आपण बिहार म्हणतो, ऐकायला लागलाय सगळेजण, आज भारताच्या गणराज्य संघराज्य जो आपला भारत आहे, त्या भारताच्या अनेक राज्यांपैकी एका राज्याचं जे नाव बिहार आहे, त्याचं नाव बिहार का पडलं? वास्तविक इतिहास कालामध्ये महावीर स्वामींच्या पूर्वी राजा श्रेणिक ज्यावेळेला त्या ठिकाणी राज्य करायचे, त्यावेळेला बिहारच्या त्या प्रांताचं नाव होतं वैशाली गणतंत्र. काय नाव होतं? किती जणांना माहीत होतं? महाराज, तुम्हाला इथं सांगायला बोलवले, विचारायला आणलेलं. जर तुम्हालाच आमचा इतिहास माहिती नसेल तर तुम्ही पुढच्या पिढ्यांना काय सोपवणार आहे? राहू दे ते वैशाली गणतंत्र. कोल्हापूरला लागून एक किल्ला आहे, मागही कदाचित मी त्या किल्ल्याबद्दल तुम्हाला विचारलं होतं. कोणता किल्ला आहे हो? जरा जोरात बोला. त्या पन्हाळ्याबद्दल काय माहिती आहे आपल्याला? माहिती आहे महाराज, तो पन्हाळगड एकेकाळी आदिलशाहीच्या ताब्यात होता. अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळा स्वराज्यात दाखल करून घेतला. सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज तिथंच अडकून पडले. बाजी प्रभू आणि रायाजी बांदल यांच्या सहित 600 मावळ्यांनी शिवाजी महाराजांना सुखरूपपणे तिथून बाहेर काढलं. शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची शेवटची भेट तिथंच झाली. कोंडाजी फर्जंदांनी 60 मावळे घेऊन तो पन्हाळा परत स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला. ह्या सगळ्या तमाम गोष्टी आम्हाला माहिती आहेत. पण 11व्या शतकामध्ये तो पन्हाळगड जैन राजांची राजधानी होता. हे किती जैनांना माहिती आहे हो? माहिती असायचं कारण नाही आहे, कारण आम्हाला मरायला सवड नाही आहे. कशाला सवड नाही आहे? म्हणा एकदा तुमच्या तोंडानं. कशाला सवड नाही आहे? मरायला. जगाच्या पाठीवरती असं कुठं झालंय का? शिखरजीला जायचं असेल तर तुम्ही सवड काढता. कुठल्या पै पाहुण्यांच्या लग्नाला वास्तुशांतीला जायचं असेल तर सवड काढून जाता. अन्य कोणत्याही कामासाठी सवड काढून इकडं तिकडं करत असता दैनिक तुमच्या व्यस्ततेतून. पण असं जगाच्या पाठीवरती कुठं घडलंय का की अमुक माणूस सवड काढून मेला? बोला, झालंय? त्याला वेळ मिळत नव्हता पण त्यानं त्यातनं सवड काढला आणि मेला. शक्य नाहीये. मरायला सवड काढायला लागत नाही. माणसाचा हा एक भ्रम आहे. जाणून घ्या जरा इतिहास आमचा. विजापूरला काय म्हणल्यावर लगेच सांगता गोलगुमट, पण विजापूर एकेकाळी जैन संस्कृतीची राजधानी होती. या गोष्टींच्याकडे जरा लक्ष द्या. आणि तुम्हालाच माहिती नसेल, पुढच्या पिढ्यांना तुम्ही काहीतरी द्याल याची अपेक्षा ठेवायची तरी कशाला? वाईट वाटायला लागले काय? महाराज, तोंड गोड व्हावं म्हणून खीर शिजवली आणि तुम्ही आधीच कडू बोलून सगळं कडू करायला लागला. कडू बोलत नाहीये, पण जरा मागं वळून बघितलं पाहिजे. आचार्य विद्यासागरजी महाराजांनी एक सुंदर कविता 17 अक्षरामध्ये लिहिली, ऐकू जापनीज पद्धतीची. पीछे भी देखो. काय म्हणतात? पीछे भी देखो, पिछ लग्गू ना बनो, पीछे रहोगे. संपली कविता. पीछे भी देखो, पिछ लग्गू ना बनो, पीछे रहोगे. याचा अर्थ हा आहे, पीछे भी देखो म्हणजे मागं बघा. बघा बघू वळून. मागं बघा म्हणजे मान वळवून बघा असं नव्हे, इतिहासामध्ये बघा. आमच्या जैन संस्कृतीचा गौरवशाली अतीत, गौरवशाली इतिहास जरा उचलून बघा. पिछे भी देखो, पिछ लग्गू ना बनो. कन्नडमध्ये म्हणतात की आपल्या पादावर गोडे वाद्यानो म्हणा. काय अभ्यास? पादावर गोडे वाद्यानो, बंदावर गोडे बंद्यानो. चाललेल्याच्या पाठीमागं जायचं, येणाऱ्याच्या पाठीमागून यायचं, हे बरोबर नाही. शिव खेरा नावाचे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, वक्ते आहेत, लेखक आहेत. ते एका ठिकाणी म्हणतात की एका मेंढीच्या पाठीमागून, मेंढी माहिती आहे, एका मेंढीच्या पाठीमागून येणाऱ्या 100 सिंहांच्या सेनेला मी घाबरत नाही. एका मेंढीच्या पाठीमागून येणाऱ्या 100 सिंहांच्या सेनेला मी घाबरत नाही, पण एका सिंहाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 मेंढ्यांना मात्र मी फार घाबरतो. का? नेता खमके आहे, नेतृत्व मजबूत आहे. तसं आमच्या समाजाचं, आमच्या संस्कृतीचं, आमच्या भारतवर्षाचं नेतृत्व आजपर्यंत तीर्थंकरांनी केलेलं आहे, ऋषी मुनींनी केलेलं आहे. म्हणून आमचा भारतवर्ष विश्वगुरु म्हणून घेण्याच्या गौरवाला प्राप्त झालेला आहे. हा आमचा इतिहास आहे. पीछे भी देखो,
पिछलग्गू ना बनो. कुणाच्या पण मागं लागायचं. ती माणसं किती विचारशील आहेत, समाजाला, देशाला, धर्माला, संस्कृतीला कोणती दिशा देणार आहेत याचा विचार विवेकपूर्वक न करता कोणाचंही अनुसरण करणं हे कोणालाही लाभप्रद नाही आहे. पीछे भी देखो, पिछलग्गू ना बनो, पीछे रहोगे. आणि असं जर केला तर पीछे रहोगे, मागं राहाल. किंवा त्याचाच दुसरा पाठभेद त्यांनी लिहिला, पछताओगे, पश्चाताप करायची पाळी येईल. म्हणून महान विचारक भारतवर्षामध्ये होऊन गेले. भगवान महावीर स्वामींनी इसवी सन पूर्व 599 वर्षांपूर्वी या ठिकाणी जन्म घेतला. आणि ज्या प्रांतामध्ये त्यांनी जन्म घेतला, वैशाली गणतंत्रामध्ये, त्याला महावीर स्वामींच्या उदयानंतर त्या प्रांताला आजपर्यंत भविष्यातही त्या प्रांताचं नाव काय पडलेलं आहे? बिहार. काय पडलेलं आहे? का पडलं बरं सांगता? गुगलला विचारा, माहिती नाहीये. महावीर भगवंतांचा मुनी दीक्षेनंतरचा, कैवल्य प्राप्तीनंतरचा, सर्वज्ञ अवस्थेमधला जास्तीत जास्त विहार त्या प्रांतात झाला, म्हणून त्यांच्या विहारामुळं त्या प्रांताचं नाव बिहार पडलं. हा त्या प्रांताचा इतिहास आहे. इतिहासाकडे लक्ष देऊया. एका नीतिकाराने एका ठिकाणी सांगितलेलं आहे, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत, आणि जे इतिहास घडवतात ते इतिहास विसरू शकत नाहीत. हा देखील एक इतिहास आहे. म्हणून जर पुढं भविष्यामध्ये सुद्धा मोठमोठे इतिहास रचायचे असतील, मोठमोठे इतिहास घडवायचे असतील, तर आपल्याला गौरवशाली इतिहासाकडे वळून पाहिलंच पाहिजे. त्याच्यातून प्रेरणा आणि स्फूर्ती घेतली पाहिजे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल झाली पाहिजे. महावीर स्वामींनी 30 वर्ष वयापर्यंतचं जीवन आपल्या घरामध्ये व्यतीत केलं, पण त्या काळामध्ये त्यांनी समाजामध्ये पसरलेली अराजकता, धर्माच्या नावावरती पसरलेला हिंसाचार, सगळीकडं माजलेला स्तोम आणि माणुसकीला अनेक प्रकारे तगमगायला लावणाऱ्या या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांनी पाहिल्या, त्यावेळेला आत्मकल्याणाबरोबरच प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी त्यांच्या अंतरंगामध्ये एक अपार करुणा दया उत्पन्न झाली. आणि जेव्हा त्यांनी वयाच्या 30मध्ये पूर्वजन्मातल्या काही घटनेच्या विशिष्ट प्रसंगाच्या स्मरणामुळे, जातीस्मरणामुळे स्वाभाविक वैराग्य धारण केलं आणि निर्ग्रंथ दिगंबर ज्ञानेश्वरी भगवती मुनी दीक्षा ग्रहण केली. आणि 12 वर्षांच्या घोर तपस्येनंतर सर्वज्ञ परमात्मा अवस्थेला त्यांनी आपल्याच जीवनामध्ये प्रगटवून घेतलं, आपल्याच अंतःकरणामध्ये तो आविष्कार केला आणि ते देवत्वाला, कैवल्याला प्राप्त झाले. महावीर पुढं सतत 30 वर्ष, वयाच्या 42 वर्षापासून ते 72 वर्षांपर्यंत विश्वाच्या कान्या कोपऱ्यातल्या प्राणीमात्रांसाठी दिग्दिगंत विहार करून त्यांनी सगळीकडं आत्मशांतीचा, विश्वशांतीचा मार्ग सांगितला. आजही भगवान महावीरांचे उपदेश अत्यंत मौलिक आहे, कारण त्यांचे उपदेश फक्त तात्कालिक नव्हते. त्यांचे उपदेश, त्यांचे सिद्धांत सार्वकालिक रूपाने जगाच्या हितासाठी कार्यरत ठरणारे आहेत. एक घटना मला आज आठवते आहे. सन 2017 साली आमचा चातुर्मास जबलपूरला होता. मध्य प्रदेशची संस्कारधानी जबलपूर. आणि जबलपूरला चातुर्मास असताना त्या चातुर्मास कालावधीच्या दरम्यानच भारत, चीन आणि भूटान या 3 देशांची जिथं सीमा जुळते त्याला डोकलाम ट्रँगल म्हणतात. आणि त्या ठिकाणी भारताची आणि चीनची सेना आमने सामने आलेली असताना ज्या वेळेला प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला, जागतिक स्तरावरती अनेक प्रकारच्या घडामोडी घडू लागल्या, त्यावेळी भारताच्या विदेश मंत्री होत्या सुषमा स्वराज. ऐकायला लागलाय सगळेजण? त्या प्रसंगी भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज होत्या. आणि जेव्हा हा प्रसंग कोपाला पोचला होता, अत्यंत विकोपाची परिस्थिती निर्माण झालेली असताना भारतातले जे विपक्षी दल होते, विरोधी पक्ष होते, त्यांनी सरकारवरती दबाव टाकायला सुरुवात केला की तुम्ही चीनला एकदा धडा शिकवाच, काय असेल त्या एकदा आरपार होऊन जाऊ द्या, एकदा त्यांना धडा शिकवा. पुन्हा पुन्हा हा दबाव निर्माण होत असताना एके दिवशी सुषमा स्वराजजींनी त्याचं उत्तर दिलं. भारताच्या विदेश मंत्री म्हणून त्यांनी आपलं विचार व्यक्त करत असताना आपलं स्टेटमेंट दिलं की त्यांनी सांगितलं, युद्ध हा अंतिम विकल्प आहे. काय म्हणतात ते? युद्ध कोणत्याही समस्येचं निराकरण करण्यासाठी हा शेवटचा विकल्प आहे. आम्ही अगोदर चर्चेतून ह्या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे.
कारण युद्ध झाल्यानंतर देखील दोन्ही युद्धग्रस्त देशांच्या प्रतिनिधींना टेबल खुर्चीवरती एकत्रित येऊन त्या झालेल्या घडामोडींचं सगळं निराकरण करावं लागतं. आम्ही युद्ध होण्यापूर्वीच टेबल खुर्चीवरती एकत्रित येऊन युद्ध होऊच नये आणि त्यातून शांतीचा मार्ग प्रशस्त व्हावा याचा प्रयत्न करतो आहोत. भगवान वृषभदेव आणि त्यांच्या 2 पुत्रांच्या जीवनचरित्रामध्ये आपण वाचतो की आदिनाथ भगवंतांच्या दीक्षेनंतर भरत बाहुबलींच्या युद्धाचा प्रसंग ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला त्यांनी अहिंसेनं युद्ध लढलं होतं. कसलं युद्ध? या जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा अहिंसेनं युद्ध. कोणीही प्रश्न करू शकेल, महाराज युद्ध आणि अहिंसेनं? होय, जैन धर्माची, जैन तत्वज्ञानाची हीच विलक्षणता आहे की जिथं युद्ध सुद्धा अहिंसापूर्वक केलं जातं. दोघांच्या आत्मबलाचा, मनोबलाचा त्या ठिकाणी खस लागला. भरत बाहुबलीने युद्ध केलं खरं, पण एक देखील रक्ताचा थेंब ते युद्धभूमीवरती कोसळला नाही, कारण ते युद्ध अहिंसक पद्धतीनं दृष्टियुद्ध, जलयुद्ध आणि मल्लयुद्धाच्या रूपानं खेळलं गेलं. त्याचीच परंपरा पुढं भारत देशामध्ये चालत आली. मतितार्थ हा आहे की वृषभादी महावीर स्वामींपर्यंतच्या सगळ्या तीर्थंकरांनी हाच शांतीचा, आनंदाचा आणि विश्वमैत्रीचा संदेश जगासाठी दिलेला आहे. आपण सर्वांनीच त्या संदेशाकडं, त्या सिद्धांताकडं जर लक्ष देऊन बघितलं आणि त्याचा आपल्या शक्तीनुसार एक कणभर जरी आपण आपल्या जीवनामध्ये, समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर एका भारताच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की महावीरांचे विचार जर आमच्या देशामध्ये खरंच साकारले तर आमच्या देशाला मिलिटरीची नव्हे, पोलीस चौकीची सुद्धा गरज पडणार नाही. असे विचार भगवान महावीरांचे आहेत, असे संदेश महावीर स्वामींचे आहेत. हे एका भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी केलेले विचार आहेत. आणि म्हणून महावीर स्वामींनी सांगितलं, आचरणामध्ये अहिंसा, आचरणामध्ये अहिंसा. आपल्या शक्तीनुसार अहिंसात्मक जीवन जगण्याची प्रेरणा महावीर भगवंतांनी दिली. अहिंसा म्हणजे फक्त एखाद्या जीवाचं रक्षण करणे इतकंच नाही. हिंसा म्हणजे कोणाचा तरी खून करणे, कोणाची तरी खंडणी देणे, ही म्हणजेच हिंसा नाही आहे. ती तर हिंसा आहेच, पण त्याचसोबत एकमेकांच्याबद्दल ईर्ष्या, असूया, मत्सर, तिरस्काराचे आणि एकमेकाला पाण्यात बघणे आणि एकमेकाला संपवण्याचे विचार ठेवणे ही सगळ्यात मोठी हिंसा आहे. कारण एका पाश्चात्य विचारकांनी सांगितलं की युद्धभूमीतलं युद्ध हे नंतर सुरू होतं, अगोदर ते मनोभूमीवर संपन्न झालेलं असतं. कारण ते युद्ध प्रॅक्टिकली जरी नंतर होत असलं, त्याची रूपरेषा अगोदर मनात झालेली असते. आता सुद्धा आपण पाहतो इराण, इस्रायल, अमेरिका, युक्रेन, रशिया अशा अनेक देशांमध्ये जो भडका उडालेला आहे, त्याच्या पाठीमागचं कारण काय? सर्वसामान्य जनतेचा त्याच्यात काहीच रोल नाही आहे. 2 देशाच्या अहंकारी सत्ताधीशांचा हा अहंकार आहे. महावीर भगवंतांनी सांगितलं, जोपर्यंत माणसाचा अहंकार दूर होणार नाही, अहम दूर होणार नाही, तोपर्यंत अरहम बनण्याचा मार्ग प्रशस्त होणार नाही. एक विचारक म्हणतात की माणसाचं पोट, ऐकायला लागलं, फार सुंदर गोष्ट सांगितली त्याने की माणसाचं पोट आणि अहंकार या 2 गोष्टी जर कमी झाल्या तर 2 माणसं आरामात एकमेकाला मिठी मारू शकतात. कोणत्या 2 गोष्टी? माणसाचं पोट आणि अहंकार या 2 गोष्टी असतात. पोट जास्त मोठं असलं तर मिठी मारायला जरा अवघड करते, पण पोट कसं का असना माणूस अंतरंगापासून आपुलकी ठेवत असला तर तो किमान गळ्यात पडण्याचा तरी अभिनय करू शकतो. पण अहंकाराची सूक्ष्म भिंत जी या चर्मचक्षुंना दिसत नाही, ती भावाभावांना, 2 देशांना, सख्या रक्ता नात्याच्या लोकांना एकमेकांपासून दूर करत असते. म्हणून अहंकारच पतनाला कारण बनत आहे. इगो इज द एनिमी. अहंकार हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. भगवान महावीर, त्यांच्या पूर्वीचे सगळे 23च्या 23 तीर्थंकर आज आमच्यासाठी आदर्श एवढ्यासाठी ठरले कारण त्यांनी इंद्रियांना, कषायांना, आपल्या मनाला जिंकलं. आज युद्ध चालू आहे. युद्ध करणारे देश एकमेकाला खाली दाखवण्याचा, एकमेकाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्धभूमीमध्ये मोठमोठ्या वल्गना केल्या जात आहेत. पण एक विचारक म्हणतात की जो रण जिंकतो, रण म्हणजे युद्ध, जो रण जिंकतो त्याला वीर म्हणतात आणि जो मन जिंकतो त्याला महावीर म्हणतात. महावीरांनी मन जिंकलेलं. आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या क्रोध, मान, माया, लोभादी कषायांवरती त्यांनी विजय मिळवला. अनादिकालीन सगळ्या प्रकारच्या विकृतींना त्यांनी पराजित करून आपल्या निर्विकार स्वभावाला प्रकट करून घेतलं. आम्हाला तुम्हालाही तीच प्रेरणा दिली. आपणही त्याच मार्गाचं अनुसरण केलं तरच आपला उद्धार होणार आहे. वेळ भरपूर झालेली आहे.
आणखीन एक 5 मिनिटात संपवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. पण महावीरांनी असं केलं, महावीरांनी तसं केलं, हा झाला इतिहास. तुका म्हणे, रामदास म्हणे. कोण म्हणे? म्हणा एकदा. तुका म्हणे, तू काय म्हणे? तुका असं म्हणतोय, रामदास तसं म्हणतोय. अरे तू काय म्हणतोयस ते सांग की. महावीरांनी असं केलं, महावीरांनी तसं केलं, आपण काय केलं? आज आपण या ठिकाणी महावीर जन्म कल्याणक साजरा करतोय. पार्श्वनाथ भगवंतांचा निर्वाण दिवस आपण मुकुट सप्तमीच्या दिवशी साजरा करतो. महाशिवरात्रीच्या दरम्यान आपण भगवान वृषभदेवांच्या जीवनासंबंधीचा उत्सव साजरा करतो. आपण आपल्या आपल्या पर्वतिथीला अनुसरून सगळे उत्सव साजरे करतो. पण ते उत्सव सगळे इव्हेंट म्हणून साजरे करतो का त्या महापुरुषांच्या जीवनचरित्राला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न म्हणून साजरे करतो? हा एक प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? की हे सगळे जे उत्सव आहेत, घरामध्ये काय करमत नाही आहे, थोडं मनोरंजन झालं पाहिजे, थोडं फिरून आलं पाहिजे, एकमेकांच्या गाठीभेटी होतात म्हणून हे उत्सव साजरे करायचे का त्या महापुरुषांच्या जीवनचरित्रासंबंधीचा थोडा तरी एक विलक्षण गुण आमच्यामध्ये आला पाहिजे, त्यांच्या समान थोडं तरी बनण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे, या उद्देशानं आपण करतो. महावीर स्वामींनी त्या काळामध्ये समाजामध्ये असलेल्या विकृती, हिंसात्मक सगळ्या परिपाटी आणि अनेक प्रकारच्या माजलेल्या सगळ्या स्तोमांना जसा दूर करण्याचा प्रयत्न केला, तसा आज आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी धर्मरक्षणासाठी, धर्माच्या संवर्धनासाठी अनेक कष्ट, उपसर्ग, परिशहांना सहन केलं. आज सुद्धा संक्रमणाचा काळ आहे. आज आमचा समाज, आज आमची संस्कृती, आमची सभ्यता, देवशास्त्र, गुरु, तीर्थक्षेत्र आणि मंदिरं हे अतिक्रमणग्रस्त होत चाललेले आहे. आणि समाजावरती उत्पन्न होत असलेल्या अनेक प्रकारच्या खुल्या आणि छुप्या या संकटामध्ये, अशा संक्रमण काळामध्ये आपण असताना देखील आम्हाला त्या संकटांच्या बद्दल किंचित देखील विचार नाही, जरासुद्धा गांभीर्य नाही आहे. आम्ही फक्त अडकलोय कशात? आम्ही दिगंबर, त्यांनी श्वेतांबर. आम्ही 13पंथी, त्यांनी 20पंथी. आम्ही पंचामृत अभिषेकच करणार, तुम्ही जलाभिषेकच का करता? अशा प्रकारच्या नको त्या निरर्थक गोष्टींमध्ये अडकून आज आम्ही समाजाला विकासाऐवजी विनाशाकडे स्वतःच घेऊन चाललोय. महावीर स्वामी तर सोडाच. मगाशी मी ज्या इक्बाल कवींचा उल्लेख केला, मुस्लिम संप्रदायामध्ये जन्माला येऊन देखील ते म्हणतात, मजहब नाही सिखाता, आपस में बैर रखना. एक मुस्लिम कवी म्हणतोय, मजहब म्हणजे धर्म, धर्म परस्परामध्ये वैर करायला, शत्रुत्व बाळगायला अजिबात शिकवत नाही, एक मुस्लिम कवी सांगतो. आणि आज आम्ही क्रियाकांडाच्या नावावरती, अभिषेक पूजन पद्धतीच्या नावावरती, दिगंबर श्वेतांबरांच्या नावावरती एकमेकांचे पाय खेचायला सारखं तत्पर आहोत. हे साप चुकीचं. याच्यामुळं, याच सगळ्या प्रकारच्या घडामोडींमुळं आज आमची तरुण पिढी मंदिरामध्ये बस्तीत चाललेली कुस्ती बघून तुमचं तुम्हीच करा, आम्ही आहे तिथं बरं म्हणतात. बरोबर आहे का चुकीचं आहे? टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट नाही आहे ही. पण बस्ती आहे तिथं कुस्ती आहे म्हणायची पाळी आली आता सध्या. काय अध्यक्ष? अध्यक्षांचा रिस्पॉन्स या गोष्टीला जरा जास्त आहे, कारण प्रत्येक कुस्तीला त्यांना जायला लागते ना सोडवायला, पंच म्हणून. पण बस्ती आहे तिथं कुस्ती आहे हे समीकरणच इतकं चुकीचं आहे. बस्ती आहे तिथं दोस्ती आहे हे समीकरण आम्हाला राबवायचं आहे, त्याच्यासाठीच हा सगळा उपक्रम आहे. ज्याला पंचामृत अभिषेक करायचा आहे आनंदानं करा, पण शुद्धीपूर्वक. ज्याला जलाभिषेक करायचा आहे उत्साहानं करा, पण अत्यंत आदरपूर्वक, श्रद्धा, भक्तिपूर्वक करा. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे, जो पंचामृत अभिषेक पण करत नाही आणि जलाभिषेक करत नाही, तोच ह्या गोष्टीवर वांदं करायला पुढं असतो. काय म्हणताय? जला अभिषेक म्हणजे काय हे काहीच माहीत नाही, वांदं करायला तोच पुढं. बस्तीला कधी न येणारा माणूस, कुठल्याही प्रकारची पावती न फोडणारा माणूस जनरल मीटिंगला भांडायला तोच पुढच्या तोंडाला असतो. ही शोकांतिका आहे, ही खंत आहे. ज्यांच्या अमूल्य सिद्धांतावरती विश्वशांतीची प्रतिष्ठापना होऊ शकते, त्या सर्वज्ञ वितरागी भगवंतांचे अनुयायीच जर एकमेकांना असूया तिरस्कारानं पाण्यात बघत असतील, तर ते खऱ्या अर्थानं महावीर स्वामींचे अनुयायी नाही आहेत. ओ महावीर भगवान, पाणी बाहेर जाऊ दे, ज्यांना प्यायचं ते त्यांना बाहेर पाजवा पाणी.
सांगण्याचा मतितार्थ हा की आपण सर्वांनी तुका म्हणे, रामदास म्हणे, त्यापेक्षा मी काय म्हणे, या समाजासाठी, या संस्कृतीसाठी मी काय करू शकतो याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. तरुण पिढीला मंदिरापर्यंत आणण्यासाठी त्यांनी निर्व्यसनी कसं राहता येईल, त्यांना कसं निर्व्यसनी बनवता येईल, बालचमूंना कशा प्रकारे चांगले संस्कार देता येतील आणि समाज संघटनेच्या धाग्यामध्ये कसा विणला जाईल याच्यासाठी मी काय करू शकतो हे आपण सर्वांनी आपलं आपलं ठरवायचं आहे, आपलं आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, आपलं आपलं योगदान देणं गरजेचं आहे. कारण नीतिकारांनी संस्कृत भाषेमध्ये एका ठिकाणी सांगितलं, कलौ एकता बलम. काय म्हटलं? कलौ एकता बलम. कलौ म्हणजे या कलिकालामध्ये काय म्हटलं? कलौ, कालव नव्हे, कलौ संस्कृत शब्द आहे, कली शब्द आहे, त्याचा सप्तमी विभक्तीमध्ये एक वचनामध्ये कलौ रूप बनतं. कलौ म्हणजे या कलिकालामध्ये एकता बलम, एकता संघटन हेच बल आहे. शास्त्रामध्ये उल्लेख येतो, जिथं वीतराग भगवंतांचा, वीतरागी साधू संतांचं सानिध्य असायचं चतुर्थ कालामध्ये, त्यांच्या आसपासच्या ते जिथं विराजमान होते त्या आसपासच्या परिसरामध्ये सापाच्या फण्याच्या सावलीत बेडूक विश्रांती घ्यायचं. ऐका लागलं? काय सांगितलंय आचार्याने? जिथं वीतरागी मुनिजनांचं, वीतरागी तीर्थंकरांचं सानिध्य असायचं त्या परिसरामध्ये सापाच्या फण्याच्या सावलीमध्ये बेडूक विश्रांती घ्यायचा. आज मंदिराच्या सावलीमध्ये आम्ही 2 माणसं एकत्र बसायला तयार नाही. कुठं चाललोय आपण? परस्पराचा, एकमेकाचा अहंकार. जीवनामध्ये दुसरं काहीही सोबत येणार नाही, सगळं इथंच पडणार आहे. आपला अहंकार, स्टेटस, ग्लॅमर, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, सत्ता, संपदा, साधन, सुविधा, सगळ्या गोष्टी इथं मातीतच मिसळणार आहेत. माणूस व्यर्थ अहंकार करतो. एका उर्दू कवींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कल जो तन के चलते थे अपने शान व शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनके तुर्बत पर. काल आपल्या सत्ता साम्राज्याच्या घमेंडीनं जे ताटून चालत होते, आज त्यांच्या स्मृतीस्थळावरती एक साधी मेणबत्ती सुद्धा जळत नाही, धुरळा खात पडले. आम्ही कशाचा अहंकार बाळगलाय? मी असा महाराज, मी तसा श्रावक, मी एवढं दान देतोय, मी एवढा ज्ञानी आहे, मी असला तपस्वी आहे. कुठल्या गोष्टीचा अहंकार? म्हणून इथून पुढं एकच उपक्रम आपण सर्वांनी करूया. तो का म्हणे, रामदास म्हणे, त्यापेक्षा मी काय म्हणे, हे जर कृतीत आणायचं असेल, एक साधा उपक्रम आहे, तो जरा पुरुषार्थ करणं गरजेचं आहे, पण तो जर झाला तर सगळीकडं आनंदी आनंदच होणार आहे. कोणता उपक्रम हो? बस्तीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही सगळेजण तुमच्या तुमच्या पायातल्या चपला कुठं सोडता? बोला बोला. बाहेर सोडता ना? गेटच्या जवळ, गेटच्या बाहेर सोडता. का बरं? चप्पल अपवित्र आहे, कुठूनही घालून आलेलो आहे, घाणेरडा आहे म्हणून त्याला बाहेर सोडले. ज्या प्रकारे मंदिराच्या बाहेर चप्पल सोडून येता, त्या प्रकारे त्या मंदिरच्या गेट जवळच मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असला आहे तसला, ह्या गोष्टी जर त्या गेट जवळ सोडून आल्या मंदिरात, तर कुस्तीऐवजी दोस्ती व्हायला जास्तीचा वेळ लागणार नाही. जिथं चप्पल सोडतोय तिथंच आपला अहंकार बाहेर ठेवून यायचं. काय ठेवून यायचा? तिथंच ठेवून यायचं. तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी सांगत नाहीये, तुम्ही चांगल्या गोष्टी वाटल्या म्हणून वाजवला, तो तुमचा भाग आहे. पण टाळ्या वाजवून हवेत आवाज विरून जाण्यापेक्षा याला कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. करा म्हणत नाहीये मी, करूया. मी पण आहेच की त्याच्यात, का नाही म्हणताय? करूया. म्हणून एक दीप तुम जलाओ, एक दीप हम जलाए, कुछ अंधेरा तुम मिटाओ, कुछ अंधेरा हम मिटाए, कुछ अंधेरा तुम मिटाओ, कुछ अंधेरा हम मिटाए. सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. सांगण्यासारखं भरपूर आहे. वेळ झालेला आहे, आम्हाला पण सामायिकला जायचं आहे आणि आमच्यापेक्षा जास्त गडबड तुम्हाला आहे. असो, ते पण गरजेचंच आहे. पण असलं तरी देखील आमच्या पूर्वाचार्यांनी, आमच्या पूर्वजांनी हा समाज, ही संस्कृती, ही सभ्यता, हे सगळं टिकवण्यासाठी बऱ्याच वेळेला आपल्या प्राणांची बाजी लावलेली. बरेच प्रसंग आत्ता स्मृतीपटलावरती तरळत आहेत, पण घड्याळ आपली सीमा दाखवत असताना इथं थांबणं गरजेचं आहे. पण आपण सर्वांनी गांभीर्यानं घ्यावं. आपापसातले कोणतेही धार्मिक क्रियाकांडांविषयीचे मतभेद असतील तर ते बाजूला ठेवे.
ज्यांना ज्या पद्धतीनं शास्त्रोक्त क्रिया करायच्या आहेत त्यांनी त्या पद्धतीनं करूया, पण त्या क्रियाकांडांच्या नावावरती समाज विभागू नये याची दक्षता घेऊया, याचा प्रण करूया, याचा संकल्प करूया, कारण हे गरजेचं आहे. याच्याशिवाय आमच्या समाजाचा उद्धार आणि विकास होणं शक्य नाही. एकच प्रसंग सांगतोय आणि थांबतोय. फार प्रेरक प्रसंग आहे. एक मोठे ऑफिसर होते आणि ते ऑफिसर मोठ्या स्तरावरचं त्यांचं काम असल्यामुळं फार व्यस्त असायचे आणि अचानक त्यांना काहीतरी सरकारी कामं जास्तीचे आल्यावरती रविवारच्या दिवशी सुद्धा त्यांनी ऑफिसमध्ये वेळ दिला आणि सुट्टी झाल्यानंतर कामं ऑफिसमध्ये आवरली नाहीत म्हणून ते काही फायली घरी घेऊन आले आणि घरातल्या वेळेत सुद्धा ते आपल्या फायली तपासत होते, कामं करत होते. त्याच वेळी त्यांचा 5 ते 6 वर्षे वयाचा मुलगा त्यांच्याकडे काहीतरी हट्ट करू लागला, फारच मागणी करू लागला. त्यावेळेला त्याच्या वडिलांनी जरा समजावून सांगितलं तरी देखील तो ऐकायला तयार नव्हता, म्हणून वडिलांनी एक युक्ती काढली. ते ज्या टेबल खुर्चीवर बसून काम करत होते तिथं समोरच भिंतीवरती एक जगाचा नकाशा होता. काय होता? जगाचा नकाशा होता. त्यांनी तो नकाशा काढला, त्याचे फाडून 5-25 तुकडे केले, 5-6 वर्ष वयाच्या मुलाच्या हातात देऊन त्याला सांगितलं, हे बघ, हा नकाशा फाडण्यापूर्वी जसा होता तसाच्या तसा जोडून दे, तू तसाच्या तसा जोडलास की तू म्हणशील ते मी ऐकतो, चल. त्याच्या हातात दिला. तो म्हणला, बाबा ठीक आहे, मी प्रयत्न करतो. तो घेऊन नकाशा जोडण्यासाठी बसला. वडील आपली फाईल तपासत असताना त्यांना खात्री होती 2-4 तास तरी याच्यात नक्कीच गुंतून पडेल. 10 मिनिटं गेली नाहीत, 2 कागदं त्यांनी पलटली नाही, तोपर्यंत मुलगा तो जोडलेला नकाशा जसाच्या तसा पूर्ण अप टू डेट घेऊन आला. वडिलांना फार आश्चर्य वाटलं. अरे छोटासा एवढा मुलगा यानं हे कसं काय काम केलं? वडिलांनी विचारलं, कसं काय केलंस रे, तुला जमलं कसं काय? आडवं तिडवं फाटलेलं होतं, कसं वाटेल तसं फाटलं असताना तू याला कसं काय जोडलास? मुलगा म्हणाला, बाबा त्यात काहीच आश्चर्य नव्हतं. या नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचं चित्र होतं. मी माणसाला माणूस जोडत गेलो, जग आपलं आपण जोडलं गेलं. आपण माणसाला माणूस जोडण्याचा प्रयत्न करूया, दुसरं काही आपल्यासोबत जाणार नाही. आपण ही मंदिरात येऊया, इतरांनाही आणण्याचा प्रयत्न करूया, सर्वांचा उद्धार व्हावा याच्यासाठी प्रयत्न करूया. समाजामध्ये संघटन कसं वाढेल, समाजाचा विकास सर्वांगीण रूपानं कसा होईल आणि आमच्या समाजाबरोबरच या भारताला आणखीन कसं बळकटी येईल याच्यासाठी, माणुसकीच्या उद्धारासाठी प्रयत्न करूया. 1931 पासून, कधीपासून? 1931 पासून प्रयत्न करूया. 1931 पासून या बोर्डिंग मंदिराची, शेठ राधदावडा दिगंबर जैन बोर्डिंग मंदिराची एक परंपरा आहे. सांगलीच्या या संपूर्ण परिसरामध्ये, आसपास राहणाऱ्या या परिसराची एक परंपरा आहे की इथं दिगंबर आणि श्वेतांबराच्या मधली भिंत पाडून इथं एकीनं आणि नेकीनं दरवर्षी महावीर जन्म कल्याणक साजरं करतात. 95 वर्षाचा इतिहास या गोष्टीला. भविष्यात सुद्धा तशाच प्रकारची वाटचाल करूया. कोणत्याही प्रकारच्या या सगळ्या येणाऱ्या अटीतटींना दूर करूया आणि एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ याला अनुसरून महावीर स्वामींच्या सिद्धांताला आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपण आपल्या जीवनाचा विकास साधूया. येणाऱ्या मे महिन्यामध्ये होणाऱ्या पंचकल्याणकासाठी आपण सर्वांनीच तन मन धनाने त्याच्यामध्ये समर्पित होऊन योगदान द्यायचं आहे. नमोकार मंत्राचे जाप्य, भक्तामर स्तोत्राचं अनुष्ठान, अनेक प्रकारचे धार्मिक अनुष्ठानं याच्या माध्यमातून त्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या विघ्नबाधा अडचणी येणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपलं जीवन सुद्धा अव्याबाध व्हावं, विश्वामध्ये शांतीची स्थापना व्हावी या भावनेनं आपलं जीवन जगूया. याच मंगल भावनेसहित अहिंसा परमो धर्म की, भगवान महावीर स्वामी की, आचार्य गुरुवर सन्मती सागरजी मुनी महाराज की जय. बोलो आगम चक्रवर्ती आचार्य भगवान श्री विद्यासागरजी महामुनी राज की, मुनी संघ की